नमस्कार मंडळी. येणारा 8 फेब्रुवारी 2026चा रविवार हा साधासुधा रविवार नाही. त्या दिवशी आहे भानुसप्तमी. सूर्य आणि सप्तमी तिथीचा एक अत्यंत दुर्मिळ, पवित्र आणि शास्त्रमान्य संयोग. वेदांमध्ये सूर्याला फक्त आकाशातला ग्रह मानलेलं नाही. सूर्य म्हणजे प्राणशक्ती, सूर्य म्हणजे चेतना, सूर्य म्हणजे जीवनाचा आधार. ऋग्वेद आणि यजुर्वेद या ग्रंथांमध्ये सूर्याला दृश्य ब्रह्म असं संबोधलं आहे. जो प्रकाश आपण बाहेर पाहतो तोच प्रकाश आपल्या आतही जागृत होऊ शकतो. हीच सूर्योपासनेची खरी शिकवण आहे. हिंदू पंचांगानुसार जेव्हा कोणत्याही महिन्यातील रविवारी सप्तमी तिथी येते तो दिवस भानुसप्तमी म्हणून ओळखला जातो. भानू हे सूर्यदेवाचं एक वैदिक नाव आहे. म्हणून भानुसप्तमी हा दिवस पूर्णपणे सूर्यदेवाच्या उपासनेस समर्पित आहे. सप्तमी ही सूर्याची स्वतःची तिथी आहे. 7 किरण, 7 दिवस, सूर्यतत्वाचं 7 स्तरांवर कार्य. म्हणूनच सप्तमी तिथी सूर्यतत्वाशी थेट जोडलेली आहे. त्यामुळे या दिवशी केलेली सूर्योपासना अत्यंत फलदायी मानली जाते. भानुसप्तमीच्या दिवशी स्नानाचा सर्वोत्तम काळ म्हणजे ब्राह्ममुहूर्त ते सूर्योदय. कारण सूर्यव्रतात स्नान म्हणजे फक्त शरीरशुद्धी नाही, ती आहे कर्मशुद्धीची पहिली पायरी. भानुसप्तमीला रुईच्या पानांनी स्नान करण्याची परंपरा शास्त्रात सांगितली आहे. रुईची पाने सूर्यतत्वाचं प्रतीक मानली जातात. रुई उष्ण आहे, तेजस्वी आहे, दोषनाशक आहे. ती शरीरातील उष्णता, जडत्व आणि नकारात्मकता शोषून घेते. त्यामुळे या दिवशी स्नान करताना एकूण 7 रुईची पानं घ्यावीत. स्नानापूर्वी ही पाने शरीरावर अशा प्रकारे ठेवावीत. 1 पान डोक्यावर शेंडीच्या ठिकाणी, 2 पाने दोन्ही खांद्यांवर, 2 पाने दोन्ही गुडघ्यांवर आणि 2 पाने दोन्ही पायांच्या टाचांवर किंवा पायाच्या वरच्या बाजूला. ही पाने शरीरावर असतानाच अंगावर पाणी घ्यावे. हे स्नान सूर्योदयापूर्वी करणे विशेष पुण्यकारक मानले जाते. स्नान झाल्यानंतर रुईची पाने सन्मानाने काढून झाडाच्या मुळाशी ठेवा किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करा. स्नानानंतर स्वच्छ वस्त्र धारण करा. शक्यतो पांढरी, केशरी किंवा लाल वस्त्र धारण करावी. यानंतर सर्वात महत्त्वाचा भाग सूर्यार्घ्य. त्यासाठी तांब्याचा कलश घ्यावा. त्यात स्वच्छ पाणी, लाल फुले, अक्षता आणि गूळ घालावा. उगवत्या सूर्याच्या दिशेला उभं राहून दोन्ही हातांनी तांब्याच्या पात्रातून सूर्याला अर्घ्य अर्पण करा. अर्घ्य देतेवेळी खालील मंत्र म्हणावेत. ओम सूर्याय नमः. ओम भानवे नमः. ओम आदित्याय नमः. अर्घ्य दिल्यानंतर आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे किंवा 108 वेळा ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करावा. या दिवशी खीर किंवा गुळाचा नैवेद्य अर्पण करावा. भानुसप्तमीला पूर्ण उपवास किंवा फळाहार करावा. सात्विक आहार घ्यावा. या दिवशी दिलेल्या दानाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे दान करताना गहू, लाल वस्त्र, तांब्याच्या वस्तू अथवा गरजू व्यक्तीला अन्नदान करावे. या दिवशी काय टाळायचं? तर या दिवशी क्रोध करणं टाळा, खोटं बोलणं टाळा, अपमान टाळा. या दिवशी सत्य पाळा, संयम ठेवा, आई वडील आणि गुरु यांचा सन्मान करा. या व्रतामुळे अनेक शारीरिक लाभ होतात, जसे की आरोग्य लाभते, ऊर्जा लाभते, डोळ्यांचे विकार कमी होतात, तसेच मानसिक लाभ देखील होतात. आत्मविश्वास वाढतो, स्थैर्य येते, सकारात्मक विचार वाढतात. याशिवाय कर्मशुद्धी होते, पितृदोष व ग्रहदोष सौम्य होतो आणि आध्यात्मिक लाभ म्हणजे अंतप्रकाश जागृत होतो. भानुसप्तमीचा मूळ हेतू हाच आहे की सूर्य बाहेर तर आहेच, परंतु खरा सूर्य आपल्या आत आहे. भानुसप्तमी आपल्याला शिकवते अंधकार नाकारायला आणि तेज स्वीकारायला. त्यामुळे 8 फेब्रुवारी 2026 या भानुसप्तमीच्या दिवशी एक संकल्प नक्की घ्या. मी अंधार नाही, मी तेज निवडेन. ओम सूर्याय नमः.